करा। आता बघूया आमची विशेष मोहीम राज्यातल्या धरण घोटाळ्यांच्या काही बातम्यांची। धुळ्यासारख्या दुष्काळी जिल्ह्यातही धरणांचा वापर झाला तो लोकांची तहान भागवण्यासाठी नाही तर राजकारण करण्यासाठी। उत्तर महाराष्ट्रात तापी खोऱ्यातल्या धरणांची परिस्थिती काही वेगळी नाही। राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटलांचा हा मतदारसंघ। अक्कलपाड्याच्या धरणाच्या मुद्द्यावर रोहिदास पाटील तब्बल 6 वेळा आमदार झाले, पण प्रकल्प काही पूर्ण झाला नाही। धुळेकरांना काही पाणी मिळालं नाही। शेवटी शिवसेनेचे विद्यमान आमदार शरद पाटील यांना या धरणासाठी आत्मदहनाचं आंदोलन करावं लागलं। एक नजर टाकूया अक्कलपाडा धरणाच्या प्रवासावर। निम्न पांजरा अक्कलपाडा प्रकल्पाच्या संदर्भातलं बघा की कुठे नेमकं मुरतंय पाणी। 1977 साली सरकारची याला मान्यता मिळाली। 40 वर्षांनंतरही अजून त्याचं काम सुरूच आहे। त्यावेळी नियोजित खर्च होता 28 कोटी रुपये आणि आता त्याचा खर्च पोहोचलाय 450 कोटी रुपयांवर। 77 साली जी कॉस्ट होती ही 28 कोटी रुपयाची होती, आज ती 450 करोड पर्यंत गेलेली आहे। आणि म्हणून हा जो वाढता खर्च आहे धरणाच्या संदर्भातला, तर इच्छाशक्तीचा अभाव होता म्हणून हे धरण इतक्या उशिराने आज होत आहे। आणि आजही या धरणाच्या संदर्भातले जे अडथळे पाहिले, जर मी संकल्प 2012 डिसेंबरचा जरी केलेला असला तरी या धरणाच्या संदर्भातले जे अडचणी आहेत या सगळ्या पाहिल्यानंतर राजकीय इच्छाशक्ती जर असते तर हे धरण पूर्ण होऊ शकलं असतं असं मला वाटतं। आता बघूया दुष्काळ संदर्भातल्या काही बातम्या।